नमस्कार, झुंजार न्यूज महाराष्ट्रमध्ये सर्वप्रथम आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील बिदाल या गावी आहोत। गेली 8 वर्ष बिदालकरांनी अष्टविनायक दर्शन सोहळा ही संकल्पना राबवली। याचा उद्देश असा की सर्वसामान्य भक्तांना तिथपर्यंत पोहोचता येत नाही, त्या सर्वांसाठी हा दर्शन सोहळा घडवून आणला। या दर्शन सोहळ्यातील पहिला गणपती मोरगावचा मोरेश्वर हा गणपती बसवण्याचा मान जय हनुमान गणेश मंडळ नानासाहेबांचा मळा या गणेश मंडळाला मिळालेला आहे। या गणपतीची महती अशी की पूर्वी सिंधू नावाच्या राक्षसाने पृथ्वीवर हाहाकार माजवला होता। तो कोणालाच ऐकत नव्हता। त्यावेळी सर्व देवांनी मिळून या गणपतीची आराधना केली। त्यावेळी गणपती मयुरावर बसून आले आणि सिंधू नावाच्या राक्षसाचा वध केला, म्हणून त्यांना मयुरेश्वर असे नाव पडले। आणि या गावात मोरांची संख्या जास्त असल्यामुळे या गावाला मोरगाव असे। या अष्टविनायक दर्शन सोहळ्यातील दुसरा गणपती थेऊरचा चिंतामणी हा गणपती बसवण्याचा मान संत सावतामाळी तरुण गणेश मंडळ फुलेनगर या गणेश मंडळाला मिळालेला आहे। या गणपतीची महती अशी की ब्रह्मदेवाने आपले चित्त स्थिर करण्यासाठी या गणपतीची या जागी आराधना केली, त्यामुळे या गावाला थेऊर असे नाव पडले। आणि याच जागी भक्ताची चिंता दूर केली, त्यामुळे गणपतीला चिंतामणी हे नाव पडले। या अष्टविनायक दर्शन सोहळ्यातील तिसरा गणपती म्हणजे सिद्धटेकचा सिद्धविनायक हा गणपती बसवण्याचा मान अजिंक्य गणेशोत्सव मंडळ शेरेवाडी या गणेश मंडळाला मिळालेला आहे। या गणपतीची महती अशी की श्री विष्णूंना या गणपतीची आराधना केली व गणरायांनी त्यांना सिद्धी दिली। ती जागा म्हणजे सिद्धटेक। हा सिद्धी देणारा गणपती म्हणून त्याचे नाव सिद्धी। या अष्टविनायक दर्शन सोहळ्यातील चौथा गणपती म्हणजेच रांजणगावचा महागणपती हा गणपती बसवण्याचा मान जनस्वराज्य कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ दुर्गानगर या गणेश मंडळाला मिळालेला आहे। या गणपतीची माहिती अशी की याच्या बाजूला रिद्धी आणि सिद्धी आहेत आणि हा गणपती नवसाला पावणारा गणपती आहे अशी श्रद्धा आहे। जिथे शंकराने त्रिपुरासुराचा वध केला तेथे हे रांजणगाव म्हणून ओळखले जाते। या अष्टविनायक दर्शन सोहळ्यातील पाचवा गणपती म्हणजे ओझरचा विघ्नेश्वर हा गणपती बसवण्याचा मान समता गणेशोत्सव मंडळ समतानगर या गणेश मंडळाला मिळालेला आहे। या गणपतीची महती अशी की विघ्नासूर राक्षसाने गणपतीला विनंती केली, तुमच्या नावापुढे माझे नाव लागावे। विघ्नासुराची ही विनंती गणपतीने मान्य केली आणि म्हणून त्यांना विघ्नेश्वर असे म्हटले जाते। या अष्टविनायक दर्शन सोहळ्यातील सहावा गणपती म्हणजेच लेण्याद्रीचा गिरिजात्मज हा गणपती बसवण्याचा मान ओंकार गणेश मंडळ गणेश मंदिर या मंडळाला मिळालेला आहे। या गणपतीची महती अशी की गणपती हा आपला पुत्र असावा असे पार्वतीला वाटले आणि म्हणून तिने मातीपासून पुतळा बनवला, तोच हा गिरिजात्मज गणपती। या अष्टविनायक दर्शन सोहळ्यातील सातवा गणपती म्हणजेच महाडचा वरदविनायक हा गणपती बसवण्याचा मान श्री संत सावतामाळी गणेशोत्सव मंडळ महादुमाळा या गणेश मंडळाला मिळालेला आहे। या गणपतीची महती अशी की आपल्या भक्ताची मनोकामना पूर्ण करून तो तेथे राहिला असल्याने तेथे भगवान गणेशाची वरदविनायक म्हणून पूजा केली जाते। या अष्टविनायक दर्शन सोहळ्यातील आठवा गणपती म्हणजेच पालीचा बल्लाळेश्वर हा गणपती बसवण्याचा मान भैरवनाथ गणेश मंडळ तुकाराम चौक या गणेश मंडळाला मिळालेला आहे। या गणपतीची महती अशी की गणपतीच्या बल्लाळ नावाचा भक्ताची इच्छा होती की त्यांनी तिथेच वास्तव्य करावे। ती इच्छा गणपतीने पूर्ण केली आणि तेथेच बल्लाळ विनायक या नावाने कायमचे वास्तव्य करेन असा वर देऊन गणपती जवळ असलेल्या एका शिळेत अंतर्धान पावला। तीच शिळा आज बल्लाळेश्वर या नावाने प्रसिद्ध आहे। झुंजार न्यूज महाराष्ट्र उपसंपादक ओंकार माने बिदाल।